सोलापूर शहरातील भवानीपेठ परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुना हिरज नाका, निराळे वस्ती पूल ते खमितकर बोगद्यापर्यंतच्या महत्त्वाच्या डांबरी रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे। तब्बल 2,89,00,000 रुपयांच्या या विकास कामासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी निधी उपलब्ध करून दिला असून प्रभाग क्रमांक 7च्या नगरसेविका तथा कामगार व समाज कल्याण समिती सभापती श्रद्धा किरण पवार यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागले आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुना हिरज नाका, निराळे वस्ती पूल ते खमितकर बोगद्यापर्यंतचा रस्ता अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत होता। या मार्गावरील ड्रेनेजचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांनी पावसाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पावसाळी जलवाहिनीची मागणी केली होती। नागरिकांची मागणी लक्षात घेऊन प्रथम पावसाळी लाईनचे काम पूर्ण करण्यात आले, तसेच जमिनीखालची सर्व आवश्यक कामे पूर्ण झाल्यानंतर आता डांबरी रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे। दरम्यान रस्त्यालगतच्या अतिक्रमणांमुळे कामाला काहीसा विलंब लागला होता, मात्र महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिल्यानंतर कामाचा मार्ग मोकळा झाला आणि आता रस्त्याचे काम वेगाने सुरू झाले आहे। या विकास कामामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होणार असल्याचा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे। तसेच या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या नगरसेविका तथा कामगार व समाज कल्याण समिती सभापती श्रद्धा किरण पवार यांचे नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे।